हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत ना? मी मयुरी, तुमचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे. चला तर मग खूप दिवसापासून मला देवघर साफ करायचं होतं आणि फायनली आज उद्या करता करता आजचा तो दिवस आलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया देवघर स्वच्छ करायला. सगळ्यात आधी देवघर बाहेर काढून घेतलं आणि मग त्यानंतर तिथली जागा स्वच्छ घासून पुसून घेतली. ॲक्च्युली आम्हाला देवघर ठेवायला छोटीशी जागा आहे, पण ठीक आहे, आम्ही ॲडजस्ट करून घेतो. त्याच्यामुळे तेवढी जागा पुसून वगैरे घेतली. मग तिथली ती भिंत होती तीही पुसून घेतली, कारण ती भिंतीला आमच्या इथे ना थोडंसं ओलं येतं, त्याच्यामुळे ती भिंत थोडी खराब होऊन जाते. ठीक आहे, असो. मग त्यानंतर माझ्या मिस्टरांनी देवघर आणलं आणि तिथं फिट करून दिला, तो व्यवस्थित बसून दिला आणि मस्त लाईटिंग वगैरे लावून दिली. ॲक्च्युली मी तिथे नवीन लाईटिंग लावलं आहे, म्हणजे पिवळा कलरचं लाईट आहे, पण तो मोबाईलमध्ये आता व्यवस्थित दिसत नाही. ठीक आहे, असो. मी सगळं ते व्यवस्थित ठेवून दिलं. देवघराच्या त्या पायऱ्या वगैरे असतात त्या पुसून वगैरे व्यवस्थित ठेवल्या आणि नंतर मग ते ड्रॉवर वगैरे स्वच्छ करायला घेतले, कारण की खूप खराब झाली होती ती ड्रॉवर आणि खूप दिवसापासून त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही, त्याच्यामुळं ते जास्तच खराब होऊन गेले. म्हटलं चला आता सगळं स्वच्छ करून घेऊ. आता देवारा काढला, सगळं मस्त चकचक करत होते. आणि इथे मोबाईलमध्ये तुम्हाला दिसतंय जेवढं फास्ट काम चालू आहे तेवढं फास्ट काम चालू नव्हतं, कारण की बारीक निरीक बऱ्याच वस्तू होत्या, त्या इकडं तिकडं कुठं ठेवायचं ते बरंच कन्फ्युजन चालू होतं. आता हे कुठं ठेवायचं आहे, ते कुठं ठेवायचं, असं. ठीक आहे, असो. आणि देवघर कसं स्वच्छ असलं की जरा बरं वाटतं आणि तेवढंच फ्रेशही वाटतं देवपूजा करताना. म्हटलं चला आता ते ड्रॉवरमध्ये पृष्ठ ठेवून बघू, पण तो पृष्ठ होता ना तो काही तिथं व्यवस्थित पॅक होत नव्हता. म्हटलं चला तिथे मस्त असं छान पेपरच ठेवून घेऊ. पेपर छान असा सेटल झाला आणि पेपर वगैरे ठेवला की म्हणजे जास्त काही खराब वगैरे होत नाही. आणि ॲक्च्युली आमच्या इथे ना उंदीर मामासुद्धा आहे. बघू आता तो या कागद ठेवतो का नाही ठेवत, बघू आता काय पराक्रम करतो आहे. ठीक आहे, पण तोपर्यंत आपली स्वच्छता तर करून घेऊ. नंतर मग ते ठसे असतात ना पाऊलं वगैरे रांगोळीचे, ते स्वच्छ अशी पुसून घेतली. आणि हे देवघर साफ करण्यात माझं पूर्ण अर्धा दिवसच त्याच्यात गेला. असो, ते काही असो, पण म्हटलं चला देवघर साफ करायचंच म्हटलं थोडा वेळ द्यावाच लागणार आहे. आणि ॲक्च्युली हा जो भंडारा आहे ना, आम्ही ना मागच्या वर्षी आदमापूरला गेलो होतो, तिथून आणला होता हा भंडारा. सो 2 डबे होते, म्हटलं चला तो एकत्र करून देऊ आणि त्या एका डब्याचा काहीतरी यूज होईल म्हटलं, असो. आणि इथे ना मला काहीतरी कॉईन्स सापडले होते आणि ते गंजून गेले होते. ठीक आहे, ते असो. आणि ते सगळे एका बॉक्समध्ये बारीक निरीक काही काही वस्तू होत्या त्या सगळ्या एका बॉक्समध्ये ठेवून दिल्या. आणि देवघर आवरत असताना बऱ्याच बारीक निरीक वस्तू सापडत होत्या. म्हटलं चला बारीक निरीक वस्तू त्या आधी घासून घेऊ. काही ज्या घासण्यासारख्या नव्हत्या त्या ठेवून दिल्या व्यवस्थित. आणि कसं तरी पाऊच होते का ओपन होत नव्हतं, त्याच्यामुळे ते तसंच ठेवून दिलं, तसंच पॅक करून. असेल त्याच्यात काहीतरी माझ्या ते भांडारच असेल. सो खूप बारीक निरीक काम चालू होतं आवरायचं. बाकी ज्या वस्तू होत्या वरती ठेवलेल्या त्या सगळ्या एका बॉक्समध्ये ठेवून दिल्या, म्हणजे कसं कोणाला लागलं तर डायरेक्ट त्या बॉक्समधून घेऊन काढतील आणि नको असलेल्या वस्तू त्या बॉक्समध्ये टाकून देतील. वरती काय जेही रिकामे डबे वगैरे काही भरलेले असतील ते सगळे ठेवून दिले बॉक्समध्ये. आणि हो, अजून एक, आम्ही ना आदमापूरला गेलो होतो ना, तिथून हे सुद्धा आणलं होतं ऊत. कधीमधी आम्ही तो जाळत असतो. त्याचे 2 डबे होते, तेही एका डब्यामध्ये मिक्स करून घेतले आणि एक जो डबा होता तो कामात आला परत दुसऱ्या वस्तू ठेवायला. सो असं आवरायला काढलं की बऱ्याच गोष्टी अशा वापरायला येऊन जातात. बऱ्यापैकी वरचा जो पसारा होता तो सगळा कमी करण्याचा प्रयत्न चालू होता, म्हणजे सगळ्या एका बॉक्समध्ये कलेक्ट करायचं चालू होतं. जे काही वरती दिवे ठेवलेले होते, जे काहीच कामाचे नव्हते सध्यापुरता, म्हणजे असे दिवाळी वगैरे काही राहिले ना तेव्हाच ते कामात येतात. सो हे ते पॅक करून ते बॉक्समध्ये ठेवायचं काम चालू होतं. छोट्या डब्या, काही कुंकवाचे डबे, ते सगळे एका ह्याच्यात टाकून घेतले. आणि हा जो बॉक्स असतो तो असा वरतीच ठेवला एका ठिकाणी, म्हणजे कसं जेव्हा आपण काही गरज पडली ते लगेच घ्यायचं आणि त्याच्यातून वस्तू काढून लगेच त्या यूज करायच्या. सो फायनली कसा तरी तो बॉक्स फिल झाला. आणि तो बॉक्स फिल झाला म्हणजेच माझं अर्धनिर्ध काम होत आलं होतं. आणि हे तर फक्त एक वरवरचं काम होतं, मेन काम तर हे देव घासणे होतं. सगळे देव वगैरे स्वच्छ घासून घेतली आणि हा पसारा बघा अजून इथे पडलेलाच होता. स्वच्छ घासून वगैरे घेतल्यावर मग ते घासल्यानंतर ते पुसणं ते कंपल्सरीच राहतं, म्हणजे कसं त्याच्यावर लवकर डाग पडत नाही. सो एक एक देव घासणं आणि ते पुसून काढणं चालू होतं माझं काम. आज देवांचं अंग मोकळं झालं, असं मस्त घासून घुसून ठेवलं होतं त्यांना. देवांचं तर अंग मोकळं झालं, पण मी तर खूप जाम झाली होती, एवढं बारीक निरीक. आणि माझं खरंच म्हणजे अर्धा दिवसच जात होतं त्याच्यात.
पण म्हटलं जाऊ द्या, दिवस गेला तरी चालेल, पण मग हे काम खूप महत्त्वाचं होतं. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ. चला तर मग देव मस्त असे सगळे स्वच्छ पुसून झालेले आहेत. आता ते मस्त त्यांच्या जागेवर ठेवून देते. आणि हो, मला अजून एक म्हणजे नाही का देवाला लाईटिंग लावायची होती, ते दाखवून तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. सो असा होता हा फायनल लुक. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.